चलो लेट स्टार्ट करूया आपण आजचं एडिटोरियल. डेट इज 14th जुलै, 14 जुलै. अ क्रायसिस इन पॉज, एक क्रायसिस जे पॉज मध्ये आहे ऑन राजस्थान काँग्रेस रेबिलियन मीन्स बदला घेणं. ठीक आहे. सो आर्टिकल हे रिलेटेड टू अशा पद्धतीचं आपण आधी एक आर्टिकल बघितलं होतं मार्च मध्ये, ज्यावेळेस सिंधिया एमपीचं जे राजकारण होतं त्याच्याशी रिलेटेड, जे सिंधिया आहे पार्टी सोडून काँग्रेस पार्टीमधून बीजेपी मध्ये गेले होते, त्याच्याशी रिलेटेड जे आर्टिकल होतं. सेम तसंच आर्टिकल जे आहे तर ते आता सचिन पायलट जे आहे त्यांच्याशी रिलेटेड ते आता आपण यामध्ये बघणार आहे, जे की राजस्थान मधली जी काँग्रेस पार्टी आहे सत्तेमध्ये त्यांच्याशी रिलेटेड आहे. ठीक आहे. सो इन अ पॉलिटिकल फाईट, कोड बघू त्याच्याशी रिलेटेड. इन अ पॉलिटिकल फाईट वेन यू हॅव गॉट नथिंग इन फेवर ऑफ युअर साइड, स्टार्ट अ रो इन द ऑपोजिशन कॅम्प. ठीक आहे. जर तुमच्या साईडला काही दिसत नाहीये तर तुम्ही समोरची तुमच्या ऑपोजिशनची जी काही साईड आहे तिकडे आपण काहीतरी केलं पाहिजे. ह्यू लॉंग यांचं स्टेटमेंट आहे. ठीक आहे. लेट स्टार्ट. पायलट ओव्हरप्लेड हिज हँड, ओव्हरप्लेड वन्स हँड ही एक इडियम आहे ज्याचा अर्थ होतो की टू मेक मिस्टेक्स. त्याचा अर्थ काय होतो की एखाद्या ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये जाऊन एखादी मिस्टेक करणं. म्हणजे काय, ओव्हरप्लेड म्हणजे काय, जेवढं चांगल्या पद्धतीने खेळू शकत होतं त्यापेक्षा जास्त काय झालं, ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये गेला आणि चांगला खेळला नाही. म्हणजेच काय, टू मेक अ मिस्टेक ड्यू टू द स्ट्रॉंग बिलीफ. बट द काँग्रेस लिडरशिप शुड हॅव स्टेप इन अर्ली. पण त्यांनी सचिन पायलट यांनी जे ओव्हरप्ले केलं, पण काँग्रेस लिडरशिप जी आहे त्यांनी मात्र स्टेप्ड इन म्हणजे एंट्री करणं इन अर्ली, पण त्यांनी मात्र लवकरच मध्यस्थी करायला हवी होती. कुणी? काँग्रेस लिडरशिपनी. ओके. लेट स्टार्ट. द ब्रीविंग मीन्स क्रिएशन ऑफ, काहीतरी क्रिएट होणं. रेबिलियन म्हणजेच काय, बदला घेण्याचं वातावरण. इन द राजस्थान काँग्रेस म्हणजेच काय तर काँग्रेस, राजस्थान मधली जी काँग्रेस पार्टी आहे त्यांच्यामध्ये जे बदला घेण्याचे जे वातावरण आहे त्यामुळं लॉस्ट इट्स फीज मीन्स बबल मिडवे, बट द रायबलरी मीन्स स्ट्रोक. चीफ मिनिस्टर अशोक गेहलोत and his deputy Sachin Pilot will continue to haunt the party's government in the state. द ब्रीविंग, आता तसं बघितलं तर हे ब्रीविंग वगैरे जे आहे ते कुकिंगशी रिलेटेड वापरले जाते. द ब्रीविंग रेबेलियन, थोडंसं पोएटिक मॅनर मध्ये हे लिहिण्यात आलेलं आर्टिकल. द ब्रीविंग रेबेलियन इन राजस्थान काँग्रेस, राजस्थान काँग्रेसमध्ये जे काही ज्या पद्धतीचं रेबेलियन क्रिएट केलं जात होतं, शिजत होतं. लॉस्ट इट्स फीज, त्याचे जे बबल्स आहे ते बबल्स, फीज म्हणजेच बबल. मिडवे, ते मध्येच त्याच्यामधली हवा जी आहे ती मध्येच निघून गेली. बट जे समजा रायवलरी म्हणजेच काय, स्ट्रोक, धक्का किंवा भांडण. चीफ मिनिस्टर अशोक गेहलोत आणि त्यांचे जे डेप्युटी मिनिस्टर आहे कोण, सचिन पायलट, यांच्या दोघांमध्ये असलेलं जे काही भांडण आहे ते मात्र विल कंटिन्यू टू हॉन्ट द पार्टीज गव्हर्नमेंट इन द स्टेट. पण यांच्या दोघांमधलं भांडण जे आहे, हॉन्ट मीन्स अफेक्ट, ते अफेक्ट करू शकतं कुणाला, द पार्टीज गव्हर्नमेंट इन द स्टेट. स्टेटमध्ये जे पार्टीचं, काँग्रेस पार्टीचं जे गव्हर्नमेंट आहे त्याला मात्र त्याचा अफेक्ट होऊ शकतो, त्याचा इम्पॅक्ट जो आहे तो होऊ शकतो. पुन्हा एकदा बघा. द ब्रीविंग रेबेलियन इन द राजस्थान काँग्रेस लॉस्ट इट्स फीज मिडवे. जसं की राजस्थान मधलं जे राजकारण आहे त्या राजकारणामध्ये जी रुलिंग पार्टी त्यांच्यामध्ये जो वाद होता, त्या वादमुळे त्यातलं जे काही स्ट्रॉंग हे होतं ते काय झालेलं आहे, निघून गेलेलं आहे, गॅस निघून गेलेला आहे. म्हणजेच काय, त्या दोघांमध्ये जी काही हवा होती, ज्या पद्धतीने ते फोर्सफुली काम करत होते, तर त्यांच्यामध्ये जो वाद आहे तो कुठेतरी कमकुवत बनतोय. पण चीफ मिनिस्टर अशोक गेहलोत आणि सचिन पायलट ह्या दोघांमधलं मात्र जे वाद आहे तो मात्र कंटिन्यू राहणार आहे. हे आपल्याला पुढे गेल्यावर, पुढे वाचल्यावर कळलं नेमकं काय आहे. Mr. Pilot died to have overplayed his hand. Mr. Pilot died to have overplayed his hand in the process, exposing himself to potential retribution by the veteran who is known to be as ruthless to adversaries as he is loyal to followers. बघा, Mr. Pilot died to have, Pilot died to have overplayed. दिसतात, appears हा प्रॉपर वर्ड असेल इथे. सो मिस्टर पायलट appears to have overplayed his hand. मिस्टर पायलट यांनी काय केलं तर ओव्हरप्ले केलं
त्यांच्याकडनं ते प्रॉपरली ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये काय होऊन गेलं, जरा जास्तीच्या गोष्टी ज्या आहेत त्या एक्सपोज झाल्या. इन द प्रोसेस ऑफ एक्सपोजिंग हिमसेल्फ टू द पोटेन्शियल रेट्रिब्युशन. पोटेन्शियल रेट्रिब्युशन काय असतं, डोक्यामध्ये काही असणं, एखादी गोष्ट जी विध्वंसक आहे ती डोक्यामध्ये ठेवणं, बाय द वेटेरियन who is known as being ruthless to adversaries. वेटरन म्हणजेच कोण, ओल्ड हँड और एक्सपिरियन्स ज्याला म्हणू शकतो असा. मग जर आपण बघितलं तर मिस्टर पायलट यांनी ओव्हरप्ले केलं, त्यांच्या डोक्यामध्ये असलेल्या सगळ्या ज्या गोष्टी होत्या त्या सगळ्या एक्सपोज केल्या, त्यांच्या एक्सपोजिंग हिमसेल्फ टू द पोटेन्शियल रेट्रिब्युशन बाय द वेटरन. आणि ते सगळ्याच्या सगळं कुणी कन्सिडर केलं, कुणाला लक्षात आलं, जे वेटरन आहे म्हणजेच कोण, मिस्टर गेहलोत हे जे आहेत त्यांना हे सगळं लक्षात आलं. हु इज नोन टू बी ॲज रुथलेस टू ॲडव्हर्सरीज. मग जो की शत्रूंसाठी भयानक क्रुएल असतो. ॲज ही इज लॉयल टू फॉलोअर्स. जे की काय आहेत, फॉलोअर्स सोबत लॉयल आहेत. जे त्यांना फॉलो करतात त्यांच्यासोबत ते चांगले आहेत, पण जे त्यांच्या विरोधात जातात त्यासाठी ते रुथलेस आहेत, एकदम भयानक क्रुएल निर्दयी आहेत. अशा वेटरन यांना जे, तर याबद्दल आता काय झालं कळालं. तो काय करण्यात आलं, यांना जे तर लक्षात येऊन गेलं. इन द प्रोसेस ऑफ एक्सपोजिंग, जे काही यांच्या डोक्यामध्ये होतं, कुणाच्या, डेप्युटी सचिन पायलट जे होते त्यांच्या डोक्यामध्ये ज्या गोष्टी होत्या त्या सगळ्या त्यांच्याकडनं काय झालं, एक्सपोज केलं गेलं. आणि त्या एक्सपोजरमुळं वेटरन, जे वेटरन होते म्हणजेच कोण, जे मिस्टर गेहलोत जे आहे यांना त्या सगळ्या गोष्टी कळाल्या. आणि मग त्यामुळं जसं की ते फेमस आहेत रुथलेस म्हणून, त्यांच्या शत्रूसारखे रुथलेस आहेत, आणि फॉलोअर्ससाठी ते तेवढेच प्रेमळ सुद्धा आहेत. The deputy chief minister had claimed to support of 30 of the 107 Congress MLAs in the state, but the show of strength on Monday turned in a different picture. डेप्युटी सीएम जे होते म्हणजे सचिन पायलट यांनी जे सांगितलं होतं की सपोर्ट ऑफ 30 MLA, त्यांच्याकडे 30 MLA चा सपोर्ट आहे. कितीपैकी, 107 काँग्रेस MLA पैकी, राज्यातल्या 107 पैकी 30 MLA चा सपोर्ट जो आहे तो कुणाला आहे, तर डेप्युटी सीएम यांच्याकडे आहे. पण रियालिटी जर मंडेला जी एक मीटिंग झाली किंवा शो ऑफ स्ट्रेंथ, याचाच अर्थ शक्ती प्रदर्शन, मग मंडेला जे शक्ती प्रदर्शन झालं त्यामध्ये मात्र यापेक्षा काहीतरी वेगळंच चित्र जे आहे ते बघायला मिळालं. ओके, नेमकं काय चित्र आहे ते अजून आपण बघू. ओके, more than 100 MLAs appear to have attended a meeting of the Congress Legislative Party, which is above the halfway mark in the 200 strong assembly. मग मोर दॅन 100 पेक्षा जास्त लोक हे काँग्रेस लेजिस्लेटिव्ह पार्टी जी आहे, लेजिस्लेचर इट इज रिलेटेड टू लॉ, मग ती जी लिगली एक पार्टी, काँग्रेस पार्टीची जी मीटिंग ठरवण्यात आली होती त्या मीटिंगसाठी 100 पेक्षा जास्त MLA जे तर ते तिथे प्रेझेंट होते. जवळपास हे जर बघितलं आपण तर ओव्हरऑल असेंब्ली मधले जे 200 असतात त्याच्या जवळपास अर्ध्यापेक्षा जास्त म्हणजे 100+ मेंबर्स जे आहेत ते त्या ठिकाणी बघायला मिळाले. ॲज द हेड ऑफ द काँग्रेस स्टेट युनिट, मिस्टर पायलट प्लेड अ डिसिसिव्ह क्रुशियल रोल इन द विक्ट्री ऑफ द पार्टी इन 2018. जसं की 2000 काँग्रेसमध्ये आपण जर बघितलं स्टेट युनिटचे जे हेड होते ते कोण होते, मिस्टर पायलट. मिस्टर पायलट यांनी एक खूप महत्वाचा रोल प्ले केला होता. कशामध्ये, 2018ला जे इलेक्शन झाले त्यासाठी जो विजय मिळवून दिला त्यासाठी सगळ्यात चांगला रोल जो आहे तो सचिन पायलट यांनी प्ले केला होता. अँड हिज डिसअपॉइंटमेंट ॲट लुझिंग द टॉप पोस्ट टू मिस्टर गेहलोट. आणि यामध्ये असं त्यांना वाटलं होतं की आपल्याला सीएमची जी टॉप पोस्ट आहे ते आपल्याला मिळणार, पण डिसअपॉइंटमेंट झाली, उदास झाले, ते नाराज झाले. का, कारण ती पोस्ट जी आहे ती कुणाला गेली, मिस्टर गेहलोट यांच्याकडे ती गेली. सून डायडॅश ऑफ फिस्टरिंग वाउंड. फिस्टरिंग वाउंड म्हणजेच काय, जखम म्हणतो आपल्याला, एक खूप जास्त जखम होणं, हृदयावर धक्का लागणं किंवा हृदयाला जास्तीत जास्त दुःख म्हणतो ना आपण, तर त्या दुःखाशी रिलेटेड अ फेस्टरिंग वाउंड याचाच अर्थ जखम ज्याला म्हणतो आपण, गहरी जखम जशी असते तर ती जखम यांना झालेली आहे. टू मिस्टर गेहलोट. मिस्टर गेहलोट ज्या वेळेस सीएम झाले आणि त्याच नंतर जे तर ते सीएम झाल्यानंतर मिस्टर पायलट यांनी प्रयत्न केले आणि त्यानंतर मिस्टर गेहलोट हे सीएम झाले, म्हणून ती टॉप मोस्ट पोस्ट न भेटल्यामुळं ते नाराज झाले. त्याचा एक गहरा जखम जो आहे तो त्यांना भेटला. इनटू विच द लॅटर मीन्स नंतरचा, मग
ओनली रब सॉल्ट. मग जे काही मिस्टर पायलट होते त्यांना काय करण्यात आलं, रब्ड सॉल्ट. याचा अर्थ काय, जखमेवर मीठ चोळणं. मग जसं की गेहलोट काय झाले, सीएम बनले आणि त्या सीएम बनल्यामुळं त्यांच्या मनावरती एक आघात झाला आणि तो जो आघात झाला त्याच्यावरती काय झालं, नंतरच्या काळामध्ये मीठ चोळण्यात आलं. सो इथं बिकेम हा शब्द करेक्ट राहील कारण पास्ट टेन्स मध्ये. सो ई बिकेम इज द प्रॉपर आन्सर. Mr. Gehlot soon became a festering wound into which the latter only rubbed salt. Okay. The Gehlot camp has accused Mr. Pilot. Gehlot camp, आता याचा कॅम्पचा अर्थ काय की ग्रुप. मग असा ग्रुप की जो कोणाला फॉलो करतो, गेहलोट यांना. द गेहलोट कॅम्प हॅज अक्यूज. अक्यूज मीन्स आरोप करणं. अक्यूज मिस्टर पायलट ऑफ हॉबनोबिंग. हॉबनोबिंग मीन्स मिक्स होणं, त्याला घालमेल म्हणतो आपण, एकत्र येणं. विथ द बीजेपी टू टॉपल. टॉपल मीन्स कोलॅप्स करणं द गव्हर्नमेंट. गेहलोट कॅम्प जो आहे, गेहलोट यांना फॉलो करणारे जे लोक आहे त्या सगळ्यांनी असा आरोप लावला आहे की मिस्टर पायलट हे ऑफ हॉबनोबिंग हे मिक्स झालेले आहे यांचं आणि बीजेपी यांच्यासोबत ते मिक्स झाले. कशासाठी, तर गव्हर्नमेंट जे आहे त्याला पाडण्यासाठी. ओके. बाय गोईंग पब्लिक विथ रिसेंटमेंट. या माध्यमातून पब्लिक पण काय होईल, जरा डिप्रेस होईल, जरा नाराज होईल. अँड मार्शलिंग. मार्शल मीन्स कलेक्ट करणं. collect legislators in his camp to BJP ruled Haryana. Mr. Pilot gave a fillip to speculation that the BJP was dash. BJP was involved as it was in toppling the Congress government in Madhya Pradesh in March. मग काय झालं बघा, आता नीट समजून घ्या. बाय गोईंग पब्लिक विथ रिसेंटमेंट. पब्लिकची सुद्धा याच्यामध्ये रिसेंटमेंट होईल, उदासी होईल. जनताचा आदेश ज्याला म्हणतो आपण, जनादेश, तो झुगारला जाईल आणि त्यातून जनतेची पण नाराजी पत्करली जाईल. अँड मार्शलिंग लेजिस्लेटर्स इन हिज कॅम्प टू बीजेपी रूल हरियाणा. कारण की का नेमकं असं झालं, तर त्याचा जो कॅम्प आहे तो कुठे, बीजेपी रूल हरियाणा जे आहे त्या हरियाणामध्ये मिस्टर पायलट यांनी जी मीटिंग घेतली ती कुठे घेतली, बीजेपी रूल हरियाणा, हरियाणामध्ये. ज्याचा अर्थ यातून गेव अ फिलिप, यातून एक स्टिम्युलेट होतं किंवा लक्षात येतं की टू स्पेक्युलेशन. स्पेक्युलेशन मीन्स अंदाज बांधणं. दॅट द बीजेपी वॉज इन्व्हॉल्ड. मग जसं की जनादेश झुगारून सचिन पायलट यांनी एक मीटिंग घेतली, जी घेतली कुठे, हरियाणामध्ये. आणि त्या मीटिंग मध्ये जे हरियाणामध्ये का, तर तिथं बीजेपीचं राज्य आहे म्हणून. मग यावरनं लक्षात येतं की बीजेपी हे सुद्धा काय होतं, त्यामध्ये इन्व्हॉल्व होतं. ओके, क्लिअर सगळ्यांना. ॲज इट वॉज इन टॉपलिंग द काँग्रेस गव्हर्नमेंट इन मध्य प्रदेश इन मार्च. आणि हे आपल्याला कशावरनं लक्षात येतं की मार्च मध्ये सुद्धा मध्य प्रदेशमध्ये ज्या गोष्टी झाल्या होत्या सिंधिया यांच्यासोबत, तर त्यावरनं असं लक्षात येतं की सध्या जे बीजेपी गव्हर्नमेंट आहे ते या बाबतीत सुद्धा राजस्थान गव्हर्नमेंट मध्ये पण तशीच चाल जी आहे ती खेळत आहे. ओके, पुन्हा एकदा बघा, थोडे काही नवीन शब्द आहेत त्यामुळे पुन्हा एकदा सांगतो. गेहलोट कॅम्प यांनी आरोप लावला आहे की मिस्टर पायलट हे भाजप सोबत मिक्स झाले आणि जे राजस्थान मधलं गव्हर्नमेंट आहे त्याला पाडण्याचा प्रयत्न करताय. पब्लिकचं सुद्धा हे काय करतायत, तर त्यांची रिसेंटमेंट घेत आहेत, त्यांची सुद्धा नाराजी पत्करून घेत आहेत, जनादेश झुगारतायत. आणि त्यांनी काय केलं, तर जे लेजिस्लेटर्स आहेत, जे MLA वगैरे आहेत, त्यांना सगळ्यांना घेऊन, जे त्यांना फॉलो करतात त्यांना सगळ्यांना घेऊन बीजेपी रूल हरियाणा, हरियाणा जे आहे जिथं राज्य बीजेपीचं आहे, त्या ठिकाणी एक मीटिंग केली. आणि त्यातून असं लक्षात येतं की बीजेपी सुद्धा यामध्ये इन्व्हॉल्व आहे. कारण बीजेपीने असं आधी सुद्धा मध्य प्रदेशमध्ये जे काँग्रेस गव्हर्नमेंट होतं त्याला पाडण्याचा प्रयत्न केला होता मार्च मध्ये. ओके, नेक्स्ट. एनी सच मूव्ह वुड हॅव बीन अ डिसऑनरिंग ऑफ द डॅश ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. नाही, मॅन्डेट. मॅन्डेट काय असतं, म्हणजेच काय की एक ठरवून दिलेलं मॅन्डेट जे आहे, एखादी काय घटना जी म्हणतो आपण, कॉन्स्टिट्यूशन जे आहे, कॉन्स्टिट्यूशन नुसार जे प्रत्येकानं आपल्या आपल्या राज्य जे लोकशाही आहे, डेमोक्रेसीला मेंटेन करण्यासाठी जे काही एक सेट ऑफ रूल्स आहे, दॅट इज द मॅन्डेट. मग तो जो रूल्सचा सेट आहे त्याला कुठेतरी डिसऑनर केलं जातंय. असं जर खरंच झालं आणि या माध्यमातून जर बीजेपी कडे हे सगळे गेले, तर एनी सच मूव्ह वुड हॅव बीन अ डिसऑनरिंग ऑफ द मॅन्डेट दॅट मिस्टर पायलट हिमसेल्फ लेबर्ड फॉर इन राजस्थान इन 2018. थोडक्यात काय, तर सेट ऑफ रूल्सचा तर करतातच आहे, पण मॅन्डेट म्हणजे अजून
जनादेश ज्याला म्हणतो आपण, जे लोकांनी समजा निवडून दिलेलं आहे 2018 मध्ये मिस्टर पायलट यांनी ज्या पद्धतीने मेहनत घेतली होती आणि त्यानुसार राजस्थान पब्लिकने त्यांना जे निवडून दिलं होतं त्याचा सुद्धा काय होईल, हा डिसऑनर होईल, त्याचा अवमान होईल, त्याचा सन्मान न करणं असं आपण म्हणू शकतो. Uninterested or incapable, the Congress central leadership was asleep as storm clouds were gathering over its government in Rajasthan. थोडासा आर्टिकलचा टोन पोएटिक आहे, मी आधी पण म्हटलं. अनइंटरेस्टेड और इनकॅप, नेमकं हे अनइंटरेस्टेड आहे किंवा इनकॅपेबल आहे किंवा समर्थ नाही आहे, असमर्थ आहे, असे काँग्रेस सेंट्रल लीडर जे आहेत ते अशा पद्धतीचे आहेत की एवढं मोठं वादळ येत असताना राजस्थान गव्हर्नमेंटवरती, एवढं मोठं वादळ असताना सुद्धा ते अस्लीप करताय, झोपलेले आहेत. म्हणजे काय, यांनी जे तर पटकन त्याच्यामध्ये उडी मारायला पाहिजे होती आणि नेमकं काय होतंय त्याचा शोध लावायला पाहिजे होता, पण ते न करता ते काय करत बसले, झोपलेले आहेत आणि बिलकुल नेमकं इकडे लक्षच नाही त्यांचं की या गव्हर्नमेंटला कशी कोलॅप्स होऊ शकते, त्याला कसं वाचवलं जाईल, त्याबद्दल मात्र यांचा काही विचार नाही. म्हणजे सेंट्रलचे जे काही लीडर आहेत त्यांची इनकॅपेबिलिटी किंवा ते तेवढे जास्त इंटरेस्टेड नाहीये असं याच्यामध्ये दिसतं. ओके, नेक्स्ट. Factional fights. What is the meaning of factional fights? Factional means group ni भांडण. Have been endemic. Endemic means continue राहणं. In the Congress, जसं की आपण बघतोय की फॅक्शनल फाइट्स जे काही ग्रुप मध्ये चालणारी फाईट आहे ती कंटिन्यू आहे इन द काँग्रेस. बट ambitious and impatient leaders are usually kept in check by the alertness of the central leadership. बघा, ग्रुपचे जे काही भांडण आहे ते पहिल्यापासून चालूच आहे काँग्रेसमध्ये, पण त्यातल्या त्यात जे लोक खूप जास्त अँबिशियस आहे, अँबिशियस म्हणजेच महत्वाकांक्षी असणारे, अँड इम्पेशंट लीडर्स किंवा इम्पेशंट, त्यांना खूप लवकरात लवकर वरची पोस्ट पाहिजे, असे जे इम्पेशंट जे काही आहेत अशा लीडर्सला वेळोवेळी आपल्या हिशोबाने त्यांना त्यांच्यावरती वर्चस्व सेंट्रल लिडरशिप जे असते त्यांना सांभाळलं पाहिजे. म्हणजेच काय तर काँग्रेसमध्ये पहिल्यापासूनच हे ग्रुपचे भांडणं चाललेलेच आहे, पण असे इम्पेशंट किंवा अँबिशियस असणाऱ्या लोकांना सांभाळण्यासाठी जे सेंट्रलची लिडरशिप खूप महत्वाचा रोल प्ले करते. Rahul Gandhi often takes the plea that he is not the party president and Sonia Gandhi, who is the president, defers to her son. बघा, राहुल गांधी नेहमी काय म्हणतात, प्ली मीन्स रिक्वेस्ट करणं, अपील करणं, एखादी रिक्वेस्ट अगेन्स्ट कशामधून तरी वाचण्यासाठी घेतलेली प्ली, दॅट ही इज नॉट द पार्टी प्रेसिडेंट. राहुल गांधी काय म्हणतात, नेहमी ते रिक्वेस्ट करतात आणि सगळ्यांसमोर येऊन अपील करतात की मी काही पार्टी प्रेसिडेंट नाहीये. आणि सोनिया गांधी ज्या की प्रेसिडेंट आहेत, हु इज द प्रेसिडेंट, डेफर्स मीन्स कन्सिडर्स टू हर सन, आणि त्या काय करतात, स्वतःच्या मुलाला जे ते कन्सिडर करतात की आहे म्हणून. क्रिएटिंग अ लूप, आता या दोघांमध्येच काही वाद, म्हणजे दोघांमधल्या गोष्टी ज्या आहेत त्याच कळत नाही, नेमकं प्रेसिडेंट कोण आहे, मग यातून क्रिएटिंग अ लूप म्हणजेच गॅप ऑफ पॉवर व्हॅक्युम, मग पॉवर मध्ये नेमकं आहे कोण, त्याचा एक व्हॅक्युम, त्याची एक पोकळी जी आहे ती या ठिकाणी निर्माण होते. अँड लॅक सोबत ऑफ येतं, लॅक ऑफ अकाउंटेबिलिटी इन द पार्टी, आणि त्यातून काय होतं, एक अकाउंटेबिलिटी, सगळ्या लोकांमध्ये कोण काय करतंय याचा ट्रॅक ठेवणं, हे जे ह्याचा काय होतो, लॅक होतो, कमतरता होते. लॅक ऑफ स्कॅरसिटी ऑफ, त्याच्यानंतर असे बरेचसे शब्द आपण त्याला सिनोनिम म्हणून वापरू शकतो. ठीक आहे, सो लॅक ऑफ अकाउंटेबिलिटी इन द पार्टी. नेक्स्ट, देयर इज अ डिस्पॉन्डन्सी. डिस्पॉन्डन्सी म्हणजेच नाराजी, डिप्रेशन ऍट ऑल लेवल्स इन द काँग्रेस. काँग्रेसमध्ये जर आपण बघितलं तर ओव्हरऑल सगळीकडेच काय झालंय, एक डिस्पॉन्डन्सी आहे, एक डिप्रेशनचं वातावरण दिसतंय आपल्याला. स्टील रिलिंग फ्रॉम 2 कॉन्झिक्युटिव्ह लोकसभा इलेक्शन्स. रिलिंग फ्रॉम म्हणजे दळमळीत असणं, डिलिंग फ्रॉम 2 कॉन्झिक्युटिव्ह लोकसभा इलेक्शन्स. राऊट्स म्हणजे डिफीट, खूप जास्तीचं डिफीट, भयानक डिफीट. मग जसं की आपण बघितलं मागच्या 2 लोकसभा ज्या काही इलेक्शन आहे त्या दोन्ही लोकसभा इलेक्शन मध्ये दणदणीत पराभव भेटल्यामुळं काँग्रेस काय झालेलं आहे, काँग्रेसमध्ये सगळ्याच लेवलला काय होऊन गेलेलं आहे, डिस्पॉन्डन्सी, एक नाराजगी, उदासीनता जी आहे ती सगळीकडे तयार झालेली आहे. डॅश लीडर्स हॅव लेफ्ट द पार्टी फॉर ग्रीनर पॉस्चर. मग जसं की आपण जर बघितलं समजा तर डॅश लीडर्स, मेनी लीडर्स हॅव लेफ्ट द पार्टी फॉर ग्रीनर पॉस्चर. ग्रीनर पास्चर म्हणजेच काय असतं, ग्रीनर जिथं जास्त ग्रीनरी आहे, चरण्यासाठी भरपूर आहे असं. जसं एखाद्या ही इडियोमॅटिक एक्सप्रेशन आहे, प्राण्यांना जसं असतं की एखादं हिरवं कुरण दिसलं की सगळेजण तिकडे खाण्यासाठी जातील, सेम तसंच काँग्रेस पार्टीमधले जे काही लीडर्स आहे त्यांनी काय केलं, लेफ्ट द पार्टी, त्यांनी पार्टी सोडून दिली. कशासाठी, ग्रीनर पास्चर्स,
बीजेपी मध्ये जर त्यांना काही चांगली ऑपॉर्च्युनिटी मिळते तर ऑपोजिशन पार्टीमध्ये ते सहज निघून गेलेले आहेत. The friction between Mr. Pilot and Mr. Gallot is also emblematic. Emblematic means symbolic of a larger issue of a halting generational transition in the Congress. जसं की आपण बघितलं फ्रिक्शन, भांडण, वाद, मिस्टर पायलट आणि गेहलोट यांच्यामधला जो वाद आहे तो तसं बघितलं तर प्रतिकात्मक आहे, एक प्रतीक आहे कशाशी रिलेटेड, लार्जर इश्यू ऑफ हॉल्टिंग जनरेशनल ट्रान्झिशन. एक जनरेशन ते दुसरं जनरेशन यांच्यामध्ये जो गॅप आहे त्या गॅपशी रिलेटेड, त्याच्याशी रिलेटेड एक मोठा इश्यू जो आहे त्याचं प्रतीक म्हणजे एम्ब्लेमॅटिक म्हणजेच मिस्टर पायलट आणि मिस्टर गेहलोट यांच्यामधलं भांडण आहे. आता एकच काय, कारण मिस्टर पायलट हे यंग युवा नेतृत्व आहे आणि मिस्टर गेहलोट हे जुने कार्यकर्ते आहेत. मग या दोघांमध्ये जर बघितलं आपण तर पायलट आणि गेहलोट या दोघांमध्ये दोन वेगवेगळ्या जनरेशन आहे आणि त्या जनरेशनचा गॅप असणारे जे त्यांच्यामधलं भांडण म्हणजे ह्या दोन जनरेशनचं भांडण आहे हे एम्ब्लेमॅटिक आहे, हे प्रतिकात्मक आहे. ओके, इथं मेनी लीडर्स हॅव लेफ्ट, मेनी, बी इज द करेक्ट आन्सर. To say that Mr. Pilot who became a member of parliament at age of 26. मग जसं की आपण म्हटलं समजा मिस्टर पायलट हे 26व्या वर्षी मेंबर ऑफ द पार्लिमेंट होते, त्याच्यानंतर युनियन मिनिस्टर इन हिज मिड 30s, मिड 30च्या याच्यामध्ये ते युनियन मिनिस्टर राहिलेले आहेत, अँड डेप्युटी सीएम ऍट 41 आणि 41व्या वर्षी ते डेप्युटी सीएम आहेत. इज नॉट डॅडॅश इन द काँग्रेस इज लाफेबल, इज नॉट रिकग्नाइज्ड, त्यांना कोणी रिकग्नाइज केलं नाही असं म्हणणं हे कसं आहे, लाफेबल आहे. मग जसं की बघितलं समजा जर आपण असं म्हटलं की मिस्टर पायलट यांचा सन्मान होत नाहीये, जसं की सध्या क्लेम केलं जात आहे की त्यांना तेवढं जास्त जे भेटायला पाहिजे होतं त्या गोष्टी नाही भेटल्या, पण 26व्या वर्षी त्यांना मेंबर ऑफ पार्लिमेंट बनवणं, मिड 30s मध्ये त्यांना युनियन मिनिस्टर बनवलं काँग्रेसनेच आणि डेप्युटी सीएम बनवलं 41व्या वर्षी, हे काय कमी आहे का? मग हे सगळं असताना त्यांना काहीच भेटलं नाही असं म्हणणं दॅट इज द लाफेबल, ते हास्यास्पद आहे, हसण्यासारखं आहे. मग इथं रिकग्नाइज प्रॉपर त्यांची नोंद घेतली नाही किंवा त्यांना सन्मान केला नाही असं नाहीये, म्हणजेच काय त्यांचा सन्मान केला गेलाय. ऍट द सेम टाइम देर इज अ स्ट्रॉंग केस फॉर इन्फ्युजन. मग याच वेळेस जर आपण बघितलं तर सेम त्याच वेळेला देर इज अ स्ट्रॉंग केस फॉर इन्फ्युजन, एक नवीन एंट्रीसाठी एक चांगली केस जी आहे ती बनू शकते, ऑफ यंगर ब्लड म्हणजेच युथ ऑन अ मॅसिव्ह स्केल इन द पार्टी. जर समजा याच वेळेस आपण यंग युथ जे आहे समजा त्या जसं की दोन जनरेशन मध्ये जसं भांडण आहे त्याच्यात जर आपण फायदा विचार केला तर या हिशोबाने काँग्रेसला खूप मोठी ऑपॉर्च्युनिटी, एक स्ट्रॉंग केस त्याच्याबद्दल बनते, मोठी ऑपॉर्च्युनिटी बनते की ज्या माध्यमातून युथ जे आहे, यंग जे लोक आहेत त्यांना काय करता येईल, पार्टीमध्ये घेता येईल. फार फ्रॉम रिलेंटलेसली म्हणजे अनस्टॉपिंग, ज्यांना थांबणार आहे असं, फार फ्रॉम रिलेंटलेसली, far from relentlessly unstopping, dash for new ideas and people searching for, जे की सर्च करतायत कशासाठी, न्यू आयडियाज अँड पीपल. द काँग्रेस लीडरशिप इज थ्रोविंग अवे द लिमिटेड ऍसेट्स इट हॅज बाय शियर कॅलाउसनेस. काय होते बघा, फार फ्रॉम रिलेंटलेसली. मग जसं की आपण बघितलं की युथला मोठ्या प्रमाणावर ऑपॉर्च्युनिटीज देऊ शकत होते, पण फार फ्रॉम त्याच्यापासून खूप दूर गेलेले आहे. न्यू आयडियाज अँड पीपल, नवीन लोकांना आणि नवीन आयडियाज घेण्यासाठी जे आहे तर हे गव्हर्नमेंट जे आहे काँग्रेस लीडरशिप इज थ्रोविंग अवे, हे खूप दूर निघून जात आहे. आणि कशावर विश्वास ठेवत आहे, द लिमिटेड ऍसेट्स इट हॅज बाय शेअर म्हणजे खूप जास्तीचं, मोर कॅलाइसनेस म्हणजे इनसेन्सिटिव्हिटी, म्हणजेच काय, नवीन लोक आणि नवीन आयडिया यांच्या बाबतीमध्ये ज्या डिसिजन घ्यायला पाहिजे, जेवढ्या तीव्रतेने फास्ट ऍक्शन त्याच्याबद्दल झाल्या पाहिजे त्याच्या विरुद्ध इनसेन्सिटिव्ह बनून त्याच्यामध्ये खूप जास्तीचा आळस जो आहे तो केला जातो. आणि काँग्रेस नवीन लोकांना घेण्यापेक्षा ऑलरेडी असणारे जी लिमिटेड ऍसेट आहे त्यांच्यावरतीच खूप जास्त काय करत बसतो, फोकस करत बसतो. ओके, पुन्हा एकदा बघा. ऍट द सेम टाइम देर इज अ स्ट्रॉंग केस फॉर इन्फ्युजन म्हणजेच एंट्री. नवीन लोकांच्या एंट्रीसाठी खूप चांगला काळ आहे, खूप चांगला ऑपॉर्च्युनिटी आहे काँग्रेसकडे. पण ते न करता काँग्रेस काय करते तर नवीन लोकांना आणि नवीन आयडियाजला याला थ्रो अवे करून बाजूला टाकून देऊन लिमिटेड ऍसेट्स, जी पहिलीच ऍसेट्स आहे
म्हणजेच काय, पहिले लोक, जुने लोक आणि जुने आयडियाज यालाच ती फॉलो करते आणि नवीन लोकांबद्दल इनसेन्सिटिव्ह बनत आहे. ओके. And last one, the averted disaster in Rajasthan will later return in a new avatar if nothing is done. अवतार हा प्रॉपर हिंदी वर्ड आहे, तो इकडे याच्यामध्ये जो वापरलाय कंडिशन या अर्थाने वापरला गेलाय. द अवर्टेड डिझास्टर इन राजस्थान विल रिटर्न इन अ न्यू अवतार इफ नथिंग इज डन. जर यामध्ये काही नवीन केलं नाही, याच्यावर काही पर्याय निवडले नाही, तर अवर्टेड मीन्स फ्लक्च्युएटिंग, डिझास्टर यातून एक डिझास्टर निर्माण होऊ शकतं की जे नवीन एक अवतार जो आहे किंवा नवीन एका पद्धतीमध्ये, नवीन एका फॉर्म मध्ये जे ते सगळ्यांना सामोरं जावं लागू शकतं. इट विल टेक अ लॉट ऑफ ब्लड अँड टॉईल फॉर द काँग्रेस. यातून खूप जास्त ब्लड आणि टॉईल मीन्स रक्कम द्यावी लागेल फॉर द काँग्रेस टू टेक द बॅटल टू द BJP's camp. But before anything, the party must put its house in order. बघा, it will take a lot of blood and toil for the Congress. यातून काँग्रेसला जे आहे ते खूप सारा ब्लड आणि सोबत टॉईल म्हणजेच काय, रक्कम सुद्धा खूप जास्तीची पे करावी लागेल. ब्लड म्हणजे खरं ब्लड नाही, तर याचा अर्थ की काही लोक जे आहेत ते काय होतील, निघून जातील. टू टेक द बॅटल टू द BJP's camp. जर BJPच्या कॅम्पमध्ये विचार केला तर त्यासाठी जे आहे बराचसं नुकसान हे काँग्रेस पार्टीचं होणार आहे. पण ते सगळं होण्याच्या अगोदर द पार्टी मस्ट पुट इट्स हाऊस इन ऑर्डर. पण ते सगळं होण्याच्या अगोदर BJP सोबत तर भांडावच, पण ते होण्याच्या अगोदर आपलं घर जे आहे ते काय असलं पाहिजे, इट्स पुट हाऊस इन ऑर्डर. याचा अर्थ काय, असाइन प्रॉपर थिंग्स. ठीक आहे. सो दुसऱ्या म्हणजे BJP सोबत भांडण्याचं तर बघता येईल, पण पहिले आपलं घर जे आहे ते तरी व्यवस्थित केलं पाहिजे. म्हणजेच काय, काँग्रेसने आपल्या लोकांवरती जरा काळजी घेऊन विचार केला पाहिजे की नेमकं त्यांना त्यांची काळजी जी आहे ती काँग्रेसने केली पाहिजे. ओके, सगळ्यांना क्लिअर इथपर्यंत? उर्वरित पुढील भागात उद्याच्या पार्टमध्ये आपण पुढचा पार्ट बघू. सध्या थोडक्यात इन शॉर्ट 2 मिनिटात मी शेअर करतो नेमकं काय आहे. मिस्टर सचिन पायलट जे आहे यांच्यावर असा आरोप लावला जातोय, मिस्टर गेहलोट आणि सचिन पायलट या दोघांमधला वाद आहे काँग्रेसमधलं. राजस्थान जे आहे तिथे हे रुलिंग पार्टी आहे आणि त्या ठिकाणी रुलिंग पार्टीला जे पाडण्याचा प्रयत्न BJP आणि सचिन पायलट हे करतायत. सचिन पायलटच का, तर 2018 मध्ये खूप जास्त विक्ट्रीसाठी जे संघर्ष करणारे जे होते ते म्हणजे मिस्टर सचिन पायलट. जनतेचा आदेश, मॅन्डेट जे होतं ते त्यांच्यासाठीच होतं आणि जनतेने त्यांनाच निवडून दिलंय. मग त्यांना CMचं पद मिळायला पाहिजे होतं असं त्यांना वाटतं, पण नाही मिळालं. डेप्युटी CM झाले आणि म्हणून त्याची नाराजी म्हणून या दोघांमधला वाद. त्यामुळं काँग्रेस पार्टीला सोडून ते BJPत जात आहेत असा आरोप गेहलोट पार्टीने केलाय. आणि या सगळ्यामध्ये सेंट्रल जे काही आहे काँग्रेसचे सेंट्रल जे लिडरशिप आहे ती मात्र कुठेही काम करताना ऍक्टिव्ह दिसत नाहीये आणि ते नसल्यामुळं कदाचित हा वाद जो आहे तो अजून चिघळला जाऊ शकतो. मग त्याला थांबवण्यासाठी काँग्रेसकडे एकच पर्याय, एक तर नवीन लोक आणि नवीन आयडियांना प्रमोट करणं आणि सोबत आपलं हाऊस पहिले इन ऑर्डर मध्ये ठेवणं. ओके, उर्वरित पुढील भागात. गुड डे टू ऑल ऑफ यू.